नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 50 ते 60 वयोगटातील लोकांनी एकंदरीत जीवनशैली सुधारण्यासाठी आणि आरोग्य टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. पहिलं म्हणजे नियमित आरोग्य तपासणी करा. दरवर्षी रक्तदाब, शुगर, कोलेस्ट्रॉल, हृदय तपासणी, हाडाची घनता तपासणं आवश्यक आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे संतुलित आहार घेणं. ताजी फळे, भाज्या, डाळी, धान्य यांचा समावेश करावा. तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा, कारण या वयोगटात पचनशक्ती मंद असते. पुरेसं पाणी प्या. शरीरातील पाणी टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. तहान लागली नाही तरी 7 ते 8 ग्लास पाणी प्या. मिठाचं प्रमाण कमी करा. रक्तदाब वाढू नये म्हणून नियमित चालणं ठेवा. दररोज किमान 30 ते 40 मिनिटं चालणं गरजेचं आहे. हलका व्यायाम करा. योगासने, स्ट्रेचिंग, प्राणायाम यांचा समावेश करा. हाडे मजबूत ठेवा. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी यांचा पुरेसा पुरवठा करावा. धूम्रपान टाळा. फुफ्फुस आणि हृदयाचे आजार कमी होतात. मद्यपान मर्यादित ठेवा. शक्य असल्यास पूर्णपणे टाळा. नियमित 7 ते 8 तासाची शांत झोप घ्या. शरीराला आणि मनाला झोप आवश्यक आहे. स्ट्रेसचं व्यवस्थापन करा. यासाठी ध्यान, श्वसनतंत्र, आवडीचे छंद जोपासा. मनःशांतीसाठी वाचन करा. रोज काही वेळ चांगलं वाचन करा. सकारात्मक विचार करा. स्वतःकडे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघा. नियमित सामाजिक संपर्क ठेवा. मित्र, परिवारांसोबत वेळ घालवा. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. उदासीनता किंवा एकटेपणा दूर करा. नियमित वैद्यकीय औषधे घ्या. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणं महत्त्वाचं आहे. मध्यम वजन राखा. लठ्ठपणा टाळा. साखरेचं प्रमाण कमी करा. डायबिटीजचा धोका कमी होतो. अति कॅफेन टाळा, म्हणजे जास्त चहा, कॉफी पिऊ नका. निसर्ग संपर्क ठेवा, जसं की बागेत फिरणं, ताजी हवा घेणं. नियमित वैद्यकीय औषधे घ्या. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपलं वजनही नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सामाजिक सलोखा ठेवा. यामुळे तुमचं मन दुसऱ्या गोष्टींमध्ये रमतं आणि तुमच्या मनावरचा ताण कमी होण्यास नक्कीच मदत होते. त्याचप्रमाणे एकटं राहणं बंद करा. सकाळी लवकर उठा. शिस्तबद्ध दिनक्रम ठेवा. मोबाईल, TV यांचा जास्त वापर करू नका किंवा जास्त बघू नका. नियमित रक्तदाब तपासणी करून घ्या. उच्च रक्तदाब लवकर लक्षात येतो. पचनशक्तीची काळजी घ्या. जड जेवण, उशिरा जेवण शक्यतो टाळा. लवचिकता टिकवा. स्ट्रेचिंगमुळे स्नायू कडक होणार नाहीत. जास्त वेळ बसून राहू नका. अधूनमधून उभं राहून हालचाल करा. मनोरंजनासाठी वेळ ठेवा. गाणी ऐका, चित्रपट बघा, कला जोपासा. आरोग्यदायी छंद जोपासा. बागकाम, फिरणं, वाचन, लेखन. व्हिटॅमिन B12ची कमतरता तपासता. या वयोगटात कमी होण्याची शक्यता असते. डोळ्यांची तपासणी करा. कानांची तपासणी करा. श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका असतो. दातांची काळजी घ्या. दात स्वच्छ ठेवणं. नियमित डेंटल तपासणी करणं गरजेचे आहे. त्वचेची काळजी घ्या. कोरडी त्वचा, सुरकुत्या यावर नियमित मॉइश्चरायझरचा वापर करा. हृदयासाठी योग्य व्यायाम म्हणजे चालणं, पोहणं, सायकल चालवणं. यापैकी तुम्ही कोणताही करू शकता. तणावग्रस्त संबंध टाळा. मानसिक शांतता मिळते. जास्त फूड खाणं टाळा. शरीरात चरबी वाढत नाही. अधिक प्रमाणात औषधांवर अवलंबून राहू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रवासासाठी वेळ द्या. नवीन ठिकाणी बसणं, उठणं ठेवा. मन प्रसन्न राहतं. निसर्गोपचार वापरा. सूर्यप्रकाश, शुद्ध हवा, साधा आहार घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा. भावनिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचं आहे. अति महत्त्वाकांक्षा टाळा. शांतीने जीवन जगा. नियमित छंद विकसित करा. जीवनात ताजेपणा राहतो. आध्यात्मिक साधना, प्रार्थना, जप, कीर्तन करा. प्रत्येक दिवस आनंदाने जगा. वय वाढले तरी जीवन उत्साही राहते. हे 50 मुद्दे जर तुम्ही अंगीकारले तर 50 ते 60 वयोगटातील लोकांचं आरोग्य, मानसिक शांती आणि सामाजिक जीवन नक्कीच समृद्ध होऊ शकते. यासाठी तुम्ही वरील टिप्सचा तुमच्या जीवनामध्ये वापर करणं गरजेचं आहे. जर वरील टिप्सचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापर केला तर तुम्ही निरोगी आणि सदृढ जीवन नक्कीच जगू शकता आणि तुमचे हेल्थचे प्रॉब्लेमही कमी होऊ शकतात. तेव्हा नक्कीच या टिप्स फॉलो करा.